मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान योजना ही माहीतच असेल. या योजनेअंतर्गत मित्रांनो, तुम्हाला जर लाभ मिळवायचा असेल तर यासाठी के-वाय-सी प्रोसेस ही मॅन्डेटरी इथे करण्यात आलेली आहे. म्हणजेच जर तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गतचा जो काही हप्ता हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला इथे के-वाय-सी कंप्लीट करायची आहे. ती पण दिलेल्या टायमिंगच्या अगोदर. जरी कंप्लीट केली नाही तर तुम्हाला जो काही पीएम किसान योजनेअंतर्गतचा लाभ असेल तो या महिन्यामध्ये डिपॉझिट करण्यात येणार नाही. तर त्यासाठी एक परिपत्रक पण प्रकाशित करण्यात आलेले, प्रेस नोट पण इथे महाराष्ट्र सरकारकडून तसेच केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेली इथे पाहू शकता. पीएम किसान योजनेच्या लाभासाठी 30 जून 2026 पूर्वी वार्षिक के-वाय-सी करणे इथे बंधनकारक करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, त्याबद्दलचीच एक प्रेस नोट इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. रत्नागिरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसान योजना ही योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली होती. पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपये इतकी आर्थिक मदत 3 समान हप्त्यामध्ये इथे दिली जाते. सदरून योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण म्हणजे जो काही लाभ असेल तो डीबीटीद्वारे लाभ वितरित करण्यात येत आहे. पीएम किसान अंतर्गत सर्व लाभार्थ्यांसाठी मजबूत आणि सातत्यपूर्ण प्रमाणीकरण सुनिश्चित करण्यासाठी वार्षिक के-वाय-सी प्रमाणीकरण लागू करण्यात आले आहे. पीएम किसान प्रणाली अंतर्गत सीएससी केंद्रामार्फत बायोमेट्रिक प्रमाणीकरण किंवा पीएम किसान मोबाईल ॲपद्वारे फेस ऑथेंटिकेशन या 2 पद्धतीने के-वाय-सी ते पूर्ण करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, जे काही आपले शेतकरी बांधव असतील त्यांना जर त्यांची के-वाय-सी कंप्लीट करायची असेल पीएम किसान योजनेअंतर्गत तर 2 पद्धतीने इथे करू शकतात. एक तर सीएससी केंद्र जे की आपलं कॉमन सर्व्हिस आपलं सरकारी सेवा केंद्र असेल तिथे जाऊन तुम्ही ऑफलाईन पद्धतीने बायोमेट्रिक देऊन तुम्ही तुमचे के-वाय-सी इथे कंप्लीट करू शकता. आणि दुसरी म्हणजे जर तुम्हाला स्वतः घरी बसून तुमच्या मोबाईलवरून करायचे असेल तर पीएम किसान नावाचे ॲप आहे, पीएम किसान मोबाईल ॲप. या ॲपद्वारे तुम्हाला तुमचं फेस ऑथेंटिकेशन हे कंप्लीट करायचं आहे. जस्ट मी तुम्हाला ते ॲप पण ओपन करून दाखवतो कशा प्रकारे ॲप असेल. पीएम किसान ॲप, पीएम किसान ॲप. ओके. तर मित्रांनो, अशा प्रकारे ॲप आहे. हे ॲप इन्स्टॉल करून तुम्हाला तुमची के-वाय-सी इथे कंप्लीट करायची आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला के-वाय-सी कंप्लीट करत असताना कुठे काय अडचण येत असेल तर नक्की मी तुम्हाला तिथे मदत करेल. पीएम किसान योजनेच्या आगामी हप्त्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी वेळेत पात्रता सुनिश्चित करण्यासाठी आणि नियोजनबद्ध पद्धतीने 100% उद्दिष्ट साध्य करण्यासाठी चालू वर्षासाठीची वार्षिक के-वाय-सी दिनांक 30 जून 2026 पूर्वी करण्याबाबत राज्य सरकारने निर्देश आता हे दिलेले आहे. यासाठीच मित्रांनो जी काही के-वाय-सी असणार आहे ती तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे 30 जून या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत 30 जून 2026 पर्यंत तुम्हाला या योजनेसाठीची जी काही के-वाय-सी असेल ती तुम्हाला इथे कंप्लीट करायची आहे. ही कंप्लीट केली तरच तुम्हाला जो काही वार्षिक 6,000 रुपये लाभ भेटतो तो या योजनेअंतर्गत दिला जाईल. के-वाय-सी कुठून करायचे? जवळचं आपलं सीएससी केंद्र असेल किंवा पीएम किसान ॲप असेल. या दोन्ही पद्धतीने कोणत्या एका पद्धतीने तुम्ही ही के-वाय-सी इथे कंप्लीट करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो महत्त्वाचं अपडेट होतं जे की आपल्या शेतकरी बांधवांना माहीत असणे खूप आवश्यक आहे. जेणेकरून जो काही आपला पीएम किसान योजनेचा हप्ता असेल तो त्यांच्याकडून मिस आउट होणार नाही. जो काही पीएम किसान योजनेचा हप्ता असेल तो सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये या पद्धतीने डिपॉझिट होऊन जाईल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर कुठेही काय अडचण येत असेल नक्की आपल्याला कमेंटमध्ये करा. तसेच आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.